काय झालं बाळा? इतकी डिस्टर्ब आहेस? बऱ्याच दिवसापासून मी बघते तू एकदम अबोल झाली आहेस. काय कळत नाही आहे ग मम्मी, मला खूपच त्रास देतात जॉबमध्ये. बॉस खूप मागे लागलाय, मी वैतागली आहे. पण आता काय करणार, जावं तर लागेलच. हे बघ, अजिबात काळजी करू नको, कसलीच चिंता करू नको. तू एक काम कर ना, तुझ्या मोबाईलवर तू गणपतीचा एक फोटो लाव ना. अरे अगं काय झालं? मम्मी मी जॉब सोडला ग, मला नाही जमत होतं तिथे. खूप मला टॉर्चर करत होते, मी कंटाळलेली वैतागलेली, मी जॉब सोडला. ठीक आहे बाळा, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. कशाला चिंता करतेस? थोडासा आज आराम कर आणि उद्यापासून पुन्हा नवीन जॉबचं बघ, नवीन शोध. रिजेक्शन, इथून पण रिजेक्शन, इथून पण. काय झालं बाळा? आणि हे काय अजून तू तयार नाही झालीस? अगं तुला माहिती आहे ना, आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे. मला माहिती आहे ग मम्मी, पण मी ना आता वैतागली आहे. मी सकाळपासून फक्त फक्त रिजेक्शनच बघते. मला कुठूनही काही अपॉर्च्युनिटी मिळत नाहीये. 10 रिजेक्शन झालेत ग मला सकाळपासून. मला काहीच सुचत नाही आता. हे बघ बाळा, काळजी अजिबात करू नको. आणि मी तुला एक सांगितलं होतं ना की तुझ्या मोबाईलवर गणपतीचा फोटो लाव. तू लावलास का तो फोटो? मम्मी मी तुला 2-3 दिवसापासून बघते, तू मला सतत सांगतेस की गणपती बाप्पाचा फोटो लाव फोनवर. म्हणजे मी लावीन, पण का का असं सांगतेस तू एक मला? सांगू का सांगते हे मला खरंच माहित नाही, पण माझं मन सारखं मला काय सांगतंय की तू तो फोटो लावावास. एकदा लावून तर बघ मी सांगते म्हणून. हं? गणपती बाप्पा, आज तुमचं आगमन होतंय. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. हॅलो. विल डू. येस, टुमॉरो. मम्मी, अगं काय झालं? मम्मी मी तुला कसं सांगू, मला काहीच कळत नाहीये. मला आता जस्ट एक कॉल आला. मला आधी काय वाटलं की मला जॉबची अपॉर्च्युनिटी आली असेल, पण मम्मी मला ते लोक बिझनेसमध्ये पार्टनरशिपसाठी बोलतायत. म्हणजे हा सर्वात मोठा अपॉर्च्युनिटी आहे माझ्या लाईफमध्ये मम्मी. जॉबपेक्षा पण मोठी अपॉर्च्युनिटी आहे ही. हे सगळं तुझ्यामुळे झालं मम्मी. नाही, हे ज्यांच्यामुळे झालंय ना त्यांच्या दर्शनाला आधी जाऊया. हे सगळं गणपती बाप्पामुळे झालंय. चल आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया बाळा, चल. ठीक आहे.